इयत्ता 10वीच्या मराठीच्या परीक्षेत 80 पैकी 80 मार्क काढण्यासाठी काही खालील मुद्दे मी पुढे दिलेले आहेत. ते तुम्ही मुद्दे व्यवस्थित जर अभ्यासाल तर नक्कीच तुम्हाला मराठीचा पेपर अतिशय सोपा जाणार आहे. मराठीच्या परीक्षेचा सराव उजळणी कशी करायची आहे समजण्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायचे आहे. सर्वात आधी पाठ्यपुस्तक व परिच्छेद व्यवस्थित वाचावेत. पाठाखालील सर्व आकृतीबंध म्हणजे चॅप्टरच्या खाली तुम्हाला जो चॅप्टर आहे, जो पाठ आहे, त्या पाठाखालील सर्व आकृतीबंध पाठ करून ठेवावेत. कारण की सर्वच उत्तरे त्या परिच्छेदात असतीलच असे नाही, त्यामुळे त्या सर्वांची तयारी करून ठेवायची आहे. पाठ्यपुस्तकातील सर्व स्वमत वाचन आवश्यक आहे. त्या सर्व स्वमताची उत्तरं तुम्ही अगदी तोंडपाठ करून ठेवायची आहेत आणि पाठाखालील सर्व स्वमत चॅप्टरच्या खाली जे दिलेले आहेत टेक्स्टबुकमध्ये ते सर्व स्वमत त्या प्रश्नांची चांगली उजळणी करायची, चांगली प्रॅक्टिस करायची आहे आणि प्रत्येक स्वमत किमान 8 ते 10 ओळींचे तरी लिहिणे आवश्यक असते. पुढे तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो स्थूल वाचन म्हणजेच रॅपिड रीडिंग. तो 6 मार्क्ससाठी असतो. या स्थूल वाचन विभागात प्रस्तावना लिहिणे, जो तुम्हाला जो चॅप्टर आहे, जसं पणतीचा चॅप्टर आहे, डॉक्टर भाभा यांचे चॅप्टर आहे, कॅक्टसचा चॅप्टर आहे, विपत्ती कोश आहे, तर असे जे 4 चॅप्टर आहेत त्यातलं जे ते स्थूल वाचनात येणार आहेत आणि त्या विभागात प्रस्तावना लिहिणे आवश्यक आहे. आणि स्थूल वाचनासाठी असलेल्या पाठाखालील चॅप्टरच्या खाली जे प्रश्न दिलेले आहेत त्या सर्वांची उत्तरे तोंडपाठ करून घ्यायची आहेत. आता पद्य विभाग म्हणजेच कविता, अभंग त्यामध्ये येतात आणि त्या कविता अभंगामध्ये चॅप्टरच्या खाली पाठाच्या खाली जे दिलेले आहेत ते तर स्वमत आन्सर सगळे करायचे आहेतच, त्याबरोबर त्या कवितेचे भावार्थ, रसग्रहण हे सर्व तोंडपाठ करायचे आहेत. आणि शब्दार्थ येतात त्यामध्ये कवितेमध्ये जे त्याचे शब्दार्थ दिलेले असतात ते शब्दार्थ येतातच 2 मार्क्ससाठी. तर त्या शब्दांचीही लिहून वाचून तयारी ठेवायची आहे. पुढे येतो भाषा अभ्यास म्हणजेच व्याकरण विभाग. व्याकरण विभागात पाठातील तुम्हाला जे आपले धडे आहेत, पाठ आहेत, त्यात जे महत्त्वाचे तुम्हाला वाक्यप्रचार वाटतात त्या वाक्यप्रचाराचे अर्थ तोंडपाठ करून ठेवायचे आणि वाक्यही तयार करून ठेवायची, मनामध्ये लिहून प्रॅक्टिस करायची की हा वाक्यप्रचार आला तर मी काय वाक्य लिहीन. आयत्या वेळेला परीक्षेच्या वेळेला विचार करत बसायचं नाही आहे की कसं वाक्य बनवू आणि काय, तेवढा वेळ तुम्हाला तिथे नसणार आहे. त्यामुळे आधीच वाक्यांची तयारी करून ठेवायची आहे, अर्थ लक्षात ठेवायचा आणि वाक्यात त्याचा उपयोग करण्याचा चांगला सराव करून घ्यायचा आहे. आणि त्या प्रत्येक पाठाच्या संबंधित सर्वनाम असतील, विरुद्धार्थी, लिंग, वचन या सगळ्यांची तयारी करून ठेवायची उत्तरांची. आणि शब्दसमूहासाठी 1 शब्द लिहा असं तुम्हाला विचारला जातो. त्यामध्ये पण पाठानुसारच सर्व शब्दसमूहाचे 1 शब्द जे असतात त्याची उजळणी करून घ्यायची आहे. व्याकरणामध्ये, ग्रामरमध्ये तुम्हाला जी काही तुमची सर्व विरामचिन्ह आहेत ती किमान आठवड्यातनं एकदा तरी आत्तापासूनच तुम्ही विरामचिन्हाची प्रॅक्टिस सुरू करा. विरामचिन्ह लिहायचं आणि पुढे ते अक्षरामध्ये लिहायचं. असं सर्वच्या सर्व असा एक चार्टच तुम्ही नजरेखाली तुमच्या येईल असा लिहून ठेवा. आणि पहिल्यांदा विरामचिन्हाची प्रॅक्टिस करायची की कोणत्या विरामचिन्हाला काय म्हणतात. या ही आधी विरामचिन्ह समजून घ्या. कधी कधी ते विरामचिन्ह तिथे दिलेलं असतं, त्याने ते साईन दिलेलं असतं आणि ते कोणतं हे पण विचारतात आणि वाक्यात ते लिहावंही लागतं, वाक्य परिवर्तन करावं लागतं. विरामचिन्ह नीट समजून घ्यायचे आहेत, त्याचीही तयारी व्यवस्थित करायची आहे. पुढे प्रश्न असतो वाक्य परिवर्तन करा. वाक्याचे प्रकार पण तुम्ही समजून घ्यायचे, जसे की विधानार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य. तर असे वाक्याचे जे प्रकार आहेत आधी हे सगळे शब्द लिहून, तुमची कुठे लिहिताना चूक होत नाही आहे ना, आज्ञार्थीवर रफार कुठे द्यायचं आहे, प्रश्नार्थी कसं लिहायचं, असे हे शब्द आधी लिहून त्याची प्रॅक्टिस करा की शब्द चुकला तर उगाचच तिथे तुमची स्पेलिंग मिस्टेकमध्ये अर्धा मार्क्स कट होतो. त्यामुळे आधी ह्या शब्दांची लिहूनही प्रॅक्टिस करायची आहे आणि वाक्यांचे प्रकार व्यवस्थित तिथे त्यांनी जे ब्रॅकेटमध्ये दिलेले असेल, कंसात दिलं असेल त्याप्रमाणे ते चेंज करायचं असतं, त्यात बदल करायचा असतो.
त्याचाही चांगला सराव करायचा आहे. त्यानंतर पुढे असतं उपयोजित लेखन, म्हणजेच की रायटिंग स्किल. तर रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला पत्रलेखन असतं. पत्रलेखनामध्ये तुम्हाला विविध प्रकारची पत्र तिथे विचारू शकतात, जसं की अनौपचारिक पत्रामध्ये मागणी पत्र, विनंती पत्र, आभार पत्र. तर अशी वेगवेगळी पत्रांची तुम्ही पत्र वाचून ठेवायचे. ते कशाप्रकारे त्याचं मेथड, तुम्हाला मजकूर कसा लिहायचा वगैरे सगळं बघून घ्यायचं आहे. परीक्षेत पत्ता, ठिकाण वगैरे दिलेलं असतं आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याची रचना करायची आहे. आणि मागणीपत्र, विनंतीपत्र, आभारपत्र कशा प्रकारे लिहायचं ह्याची प्रॅक्टिस करायची आहे. आणि कथेमध्ये विविध कथा तुम्ही वाचून त्यांची लिहिण्याची प्रॅक्टिस करायची आहे. आणि कथा जी तुम्ही लिहिणार ती किमान एक पानभर तरी लिहायची. आणि कथेला शीर्षक द्यायचं आहे, न चुकता कथेला शीर्षक द्यायचं आहे आणि त्याचं तात्पर्य लिहायचं. आणि पटापट जरा सुंदर अक्षरात कथा लिहिण्याचा प्रयत्न ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न असतो जाहिरात लेखन. जाहिरात लेखनामध्येही तुम्ही जशी की तुमच्या इतर पुस्तकांमध्ये किंवा व्याकरणाच्या काही पुस्तकामध्ये तुम्हाला जाहिराती असतात, त्याची तुम्ही प्रॅक्टिस करून घ्यायची. मागचे जे 5-6 वर्षाचे पेपर बघून क्वेश्चन पेपर असतील त्यामध्ये ज्या विचारल्या गेल्या जाहिराती त्यांची प्रॅक्टिस करायची आहे. आणि जाहिरातीला न चुकता बॉर्डर करायची आहे. आणि जाहिरातीमध्ये चित्रच काढायला पाहिजे असं काही कंपल्सरी नसतं. तर ती जाहिरात व्यवस्थित छान अशी व्यवस्थित तुम्हाला तयार तिथे करायची असते. तर त्या विविध जाहिरात लेखनामध्ये विविध जाहिरातींचा किंवा असं जाहिरात तयार करायची असेल किंवा जाहिरात दिलेली असेल आणि त्यासंबंधी प्रश्न दिले असतील तर ते प्रश्नांची उत्तरे त्या जाहिरातीतच असतात. तर जी जाहिरात नीट समजून घ्यायची आहे आणि तशी त्याप्रमाणे त्यांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. तर बातमी लेखन. तर विविध विषयांची बातमी लेखन तुम्हाला आता 8वी, 9वी, 10वीमध्ये किंवा इतर मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये मागच्या 2-4 वर्षाच्या पत्रिकांमध्ये जे काही विषय गेलेले आहेत बातमी लेखनाची त्याचाही सराव करून घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न असतो निबंध लेखन. निबंध लेखनामध्ये आत्मकथन टाईप जे निबंध असतात ते थोडे सोपे पडतात. तुम्हाला एक आयडिया येऊ शकते लिहिण्याची, तर त्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. जसं की झाडाचं आत्मवृत्त आहे, पुस्तकाचं आहे. मागच्या वर्षी क्रीडांगण विचारलं होतं, क्रीडांगण करू शकता. बाकाचं आहे, फळाचं आत्मकथन. असे विविध आत्मकथनाचे निबंध वाचून घ्यायचे आहेत आणि त्याचा लिहून सराव करायचा आहे. आणि पुढे सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ज्या मुलामुलींना लिहिताना चुका होतात, स्पेलिंगमध्ये गडबड होते, उकार मात्रा कळत नाही, त्या मुलामुलींनी स्वमत असू दे, निबंध असू देत किंवा इतर कोणतेही रायटिंग स्किल, पत्रलेखन वगैरे जे काही बातमी लेखन आहे त्याची तोंडपाठ करायचीच आहे. त्याशिवाय ते लिहून त्याची प्रॅक्टिस करायची आणि ते मग चेक करून घ्यायची. तुम्ही जेवढी लिहून प्रॅक्टिस करणार तर लिहिण्यात तिथे चूक होणार नाही. तर लिहूनच तयारी करायला हवी व ती उत्तरे तपासल्यावर तुम्हाला ज्या काय चुका होत आहेत तुमच्या त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या सुधारायच्या आहेत. तर शाळेतला सर्व पोर्शन शिकून झालेलं आहे. आता काय करायचं, कशी उजळणी करायची, तर जुन्या प्रश्नपत्रिका शाळेतल्या तुमच्या आधीच्या ज्या तुमच्या फर्स्ट टर्मच्या होऊन गेलेल्या आहेत, मागच्या वर्षी फर्स्ट टर्मच्या असतील किंवा इतरही जुन्या 5-6 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका येतात त्या सगळ्या डेली एखादा असा टाईम लावून तर 3 तास बसून त्या टाईम लावून बरोबर त्या लिहून आपल्या होत आहेत का वेळेवर याची प्रॅक्टिस करावी, सराव करावा. या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही जर सराव कराल, प्रॅक्टिस कराल हे सगळे मुद्दे समजून, तर नक्कीच तुम्हाला मराठीमध्ये चांगले मार्क्स येऊ शकतात. सर्वांना 10वीच्या बोर्डच्या मराठीच्या एक्झामसाठी ऑल दी बेस्ट.